नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळिंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यात अवकाळी बरसली, कोकणात हजेरी, पिकांचे नुकसान। हवामान बदलाचा नंदुरबारमध्ये मिरची उत्पादकांना फटका। सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या, पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना आव्हान। वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले, अमरावतीत वातावरण तापलं। उजनी धरणात केवळ 15% पाणीसाठा, दुष्काळाची सावट। आता पाहूया सविस्तर बातम्या। देशासह राज्यातील वातावरणात बदल झाला आहे। यामुळे राज्यातही पुढील 24 तासात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली। यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळीचं संकट ओढवलं आहे। तर हवामान बदलामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तर काल कोकणातही पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। तर रत्नागिरी जिल्ह्यात आज मध्यरात्री पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता। तर सिंधुदुर्गात देखील आज पहाटे अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली। तर पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी आता अडचणीत आले। तर आंबा, काजू पिके आता फुलवत आहेत, त्यामुळे ही पिके धोक्यात आली आहेत। तर आज मंगळवार देखील दिवसभरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने हवामान बदल होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। तर नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। यामुळे बाजार समितीकडून मिरची खरेदी विक्रीचा व्यवहार बंद ठेवण्यात आला आहे। त्यामुळे काही शेतकरी आता मिरची साठवणूक करून ठेवत आहेत। सेंद्रिय शेती करून आपले उत्पन्न 7 पटीने वाढवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी मिझो शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे। सेंद्रिय शेती सामान्य लोक आणि जमिनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे, असे देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे। पंतप्रधान मोदी यांनी काल सोमवारी विकास भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। यावेळी मोदी म्हणाले की गेल्या 9 वर्षात रसायनमुक्त उत्पन्नाची बाजारपेठ 7 पटींहून अधिक वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढलेच, पण ग्राहकांचे आरोग्यही सुधारले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले। यावेळी त्यांनी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार आणि इतरांनाही सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। मुंबईत मंत्रालयाला घेराव करण्यासाठी निघालेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अमरावती पोलिसांनी अडवले आहे। तर शेतकऱ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखण्यात आल्याने मोर्शी येथील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे अमरावती पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले। तर मोर्शी तालुक्यातील अपर वर्धा धरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या, त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना मोबदला आणि शासकीय नोकऱ्या देण्यात आला नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले। यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत। राज्यात यंदा कमी पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे राज्यातील बहुतांश धरणात अल्प पाणीसाठा आहे। त्यामुळे पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील वरदान असलेल्या उजनी धरणातील पाणी उपसा करणारे शेतकरी यंदा दुष्काळाच्या लाटेत सापडणार आहेत। तर गतवर्षी जानेवारी महिन्यात 100% पाणीसाठा असलेल्या धरणात यंदा केवळ 15% उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे। यामुळे यंदा नागरिकांना गंभीर दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्याचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कृषीबाबतचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या फेसबुक शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।